नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीके व करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत, जे पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट होत असतात। ठीक आहे, तसेच या व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील ठेवलेली आहे, जेणेकरून जे आपण प्रश्न कव्हर करत आहोत ते प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील आणि तुम्हाला नक्की किती प्रश्न समजले ते देखील तुम्हाला कळून जाईल। चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? जागतिक शांतता निर्देशांक। उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगत चला, जेणेकरून तुमची एक प्रकारे परीक्षा चालू आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल। तर बघा, याचं उत्तर असणार आहे 116, पर्याय क्रमांक ए 116। जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारत 116व्या स्थानी आहे। पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर आइसलँड। ठीक आहे, सलग 2008 पासून सलग पहिल्या क्रमांकावर आहे आइसलँड हा देश। ठीक आहे, आतापर्यंत 2008 पासून आतापर्यंत सलग पहिल्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे। ठीक आहे, आपला भारत आहे 116व्या स्थानी। तर या ठिकाणी जर विचारलं ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारत 129व्या स्थानी आहे। ठीक आहे, त्यानंतर ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारत 126व्या स्थानी आहे। त्यानंतर वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये आपलं विशाखापट्टणम हे जे बंदर आहे ते 18व्या स्थानी आहे भारतातील। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारत हा 116व्या स्थानी आहे। पहिल्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे। पुढील प्रश्न आहे, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं आहे तर 1972ला। पर्याय क्रमांक डी 1972 मध्ये महाराष्ट्रात लोकायुक्त हे पद अस्तित्वात आलेलं आहे। कोणत्या कायद्यान्वये तर महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा 1971। ठीक आहे, महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा 1971 अन्वये 1972ला महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त हे पद अस्तित्वात आलेलं आहे। जर विचारलं महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त कोण होते तर SP कोतवाल। ठीक आहे, SP कोतवाल हे होते। सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, विचारले जाऊ शकतात, महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? त्यानंतरचा प्रश्न आहे, निजुत मोहिना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? निजुत मोहिना, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आसाम। ठीक आहे, आसाम या राज्याने निजुत मोहिना ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी तसेच शिक्षणास मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे। ठीक आहे, बालविवाह रोखण्यासाठी व शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे। ठीक आहे, या योजनेअंतर्गत। आता आसामचे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत, सध्या खूप चर्चेमध्ये असतात, हिमांता बिस्वा शर्मा। ठीक आहे, हिमांता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत। सध्या आसामचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट करून सांगायचे। सध्या आसामचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट करून सांगायचे। आसामची राजधानी आहे दिसपूर। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा या ठिकाणी। पर्याय क्रमांक डी वर्धा हे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, एक प्रश्न विचारला जातो, पवनार आश्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? जर विचारलं तर महाराष्ट्रात आहे आपल्या पवनार हा आश्रम वर्धा जिल्ह्यामध्येच आहे। ठीक आहे, विनोबा भावेंनी स्थापन केला होता। ठीक आहे, हा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेला, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, भारत हा कोणत्या वायूचा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा उत्सर्जक देश बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड किंवा N2O या वायूचा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा उत्सर्जक देश बनलेला आपला भारत। ठीक आहे, पहिला आहे चीन, दुसरा आहे भारत, तिसरा आहे अमेरिका। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे पद भूषविलेले नाही?
कोणत्या असे प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो 23 आणि 24च्या भरतीमध्ये, ठीक आहे। आता जे काही पेपर झाले त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत। या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधली लिस्ट पाठ करावी लागेल जे काही अध्यक्ष आहेत त्यांची, ठीक आहे। मग RBIची असो किंवा सरन्यायाधीशांची असो किंवा लोकायुक्त, लोकपाल, या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तसेच पूर्ण लिस्ट आपल्याला पाठ करावी लागेल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भूषविलेले नाही, ई श्रीधरन यांनी। पर्याय क्रमांक डी, ई श्रीधरन। भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व गव्हर्नर पाठ करून ठेवा। तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑसबॉर्न स्मिथ, ठीक आहे। सर ऑसबॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते, ठीक आहे, पहिले। आणि जर विचारलं पहिले भारतीय गव्हर्नर तर CD देशमुख, ठीक आहे। पहिले विचारलं तर सर ऑसबॉर्न स्मिथ आणि पहिले भारतीय विचारलं तर CD देशमुख, ओके। सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास, ठीक आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली होती। हा प्रश्न देखील बऱ्याच वेळेला विचारला जातो। 1 एप्रिल 1935ला झाली होती। RBI कायदा 1934 अन्वये, ठीक आहे। राष्ट्रीयकरण कधी झालं RBIचं? 1 जानेवारी 1949। हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे। 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालंय। सध्या मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरात आहे? कोणती गर्ता आहे तर सुंदा। पर्याय क्रमांक डी, सुंदा ही जी गर्ता आहे ती हिंदी महासागरामध्ये आहे। मित्रांनो, गर्ता म्हणजे काय तर समुद्र तळाशी असलेली खोल दरी, यालाच खंदक असंही म्हटलं जातं। जर हे असं या ठिकाणी समुद्राचं पाणी असतं, हा जो तळ आहे समुद्राचा त्या ठिकाणी अशा प्रकारे एक खंदक असते, याला गर्ता असं म्हटलं जातं, ठीक आहे। तर अशी गर्ता हिंदी महासागरातील कोणती आहे? सुंदा, ठीक आहे। तर जगातील सर्वात मोठी गर्ता हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो तर मरियाना, ठीक आहे। मारियाना किंवा मरियाना ही जी गर्ता आहे ती जगातील सर्वात मोठी व सर्वात खोल गर्ता आहे, ठीक आहे। पॅसिफिक महासागरामध्ये आहे। या मरियाना गर्तेची खोली सुमारे 11 किलोमीटर आहे, 11 किलोमीटर खोल, ठीक आहे मित्रांनो, एवढी मरियाना गर्ता आहे, ठीक आहे। टोंगा या ठिकाणी, टोंगा ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी गर्ता आहे, ही पण पॅसिफिक महासागरामध्ये आहे, ठीक आहे। सुंदा आपल्या हिंदी महासागरामध्ये आहे, ठीक आहे। पुढील प्रश्न आहे बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे, ठीक आहे। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे। हा प्रश्न सेपरेटली विचारला जाऊ शकतो। महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिला कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 1996 मध्ये, ठीक आहे। पहिला महाराष्ट्र भूषण। यांचा जन्म कुठे झालेला आहे तर 1919 मध्ये मुंबईला झालेला आहे आणि मृत्यू 2000 मध्ये पुणे या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी केशवसूत आहेत बघा ऑप्शनला, यांचं पूर्ण नाव विचारलं जातं परीक्षेमध्ये तर कृष्णाजी केशव दामले, ठीक आहे। केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले। त्यानंतर कुसुमाग्रज आहेत, यांचं देखील पूर्ण नाव विचारलं जातं तर विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे। विवा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, शिवाजी सावंत यांचं एक पुस्तक नेहमी विचारलं जातं मृत्युंजय नावाचं, ठीक आहे। मृत्युंजय ही कादंबरी आहे ती शिवाजी सावंत यांची आहे। आपलं मूळ उत्तर आहे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मन्नुचीर काथू मन्नुचीर कप्पोम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मन्नुचीर काथू मन्नुचीर कप्पोम ही योजना आहे ती तमिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे। तमिळनाडू हे योग्य उत्तर असणार आहे। मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले? कोणी संबोधले याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सयाजीराव गायकवाड, ठीक आहे। सयाजीराव गायकवाड यांनीच बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत देखील केली होती, ठीक आहे। मित्रांनो, या ठिकाणी महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असेही म्हटले जाते। हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट होत असतो, ठीक आहे। महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हटले जाते तर महात्मा फुले यांनाच म्हटले जाते।
त्यानंतर प्रश्न आहे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे किंवा बांधून पूर्ण झालेले आहे? तर 1911ला. ठीक आहे, 1911 मध्ये पूर्ण झाले जॉर्ज पाचवा यांच्या आगमनानिमित्त. ठीक आहे, जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या आगमनानिमित्त 1911 मध्ये गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधून तयार झालेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे प्रमुख कोण आहेत? भारतीय गुप्तचर संस्था रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी रवी सिन्हा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, जर विचारलं रॉचे पहिले प्रमुख कोण होते तर आर्यन काव. ठीक आहे, हे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे आर्यन काव हे रॉचे पहिले प्रमुख आहेत. सध्या कोण आहेत? रवी सिन्हा. ठीक आहे, यानंतर रॉची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर 1968 मध्ये. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1968 मध्ये रॉची स्थापना झालेली आहे. रॉचा फुल फॉर्म काय आहे तर मित्रांनो रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ठीक आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग यालाच भारतीय गुप्तचर संस्था असे देखील म्हटलं जाते. याचं अर्थ काय तर संशोधन व विश्लेषण विभाग. ठीक आहे, संशोधन व विश्लेषण विभाग. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या प्रमुख आहेत रवी सिन्हा. या ठिकाणी तपन कुमार डेका ऑप्शनला आहेत तर बघा तपन कुमार डेका हे सध्या IBचे प्रमुख आहेत. ठीक आहे, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख कोण आहेत? तपन कुमार डेका. ओके, आता IBचे पहिले प्रमुख जर विचारले तर TG संजीव पिल्लई. ठीक आहे, संजीव पिल्लई हे IBचे पहिले प्रमुख होते. सध्या तपन कुमार डेका. आपलं मूळ उत्तर आहे रॉचे सध्याचे प्रमुख आहेत रवी सिन्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? कोणी केली होती? सर्वांना माहीत असलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं होतं तर 13 एप्रिल. ठीक आहे, 13 एप्रिल 1919 मध्ये. 13 एप्रिल 1919 मध्ये पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे घडले होते. ठीक आहे, या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता जनरल डायरच्या आदेशावरून. ठीक आहे, हा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जातो. जो काही अंधाधुंद गोळीबार झाला जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी तर तो कोणी आदेश दिला होता तर जनरल डायर. ठीक आहे, याच्या आदेशावरून हा गोळीबार करण्यात आलेला होता. बरेच लोक मृत्युमुखी पडलेले होते. त्यानंतर प्रश्न आहे 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? कोणत्या शहरातून झाली? मुंबई. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1942 मध्ये झाली भारत छोडो आंदोलनाची सुरुवात. जोड्या लावांमध्ये वर्ष आणि आंदोलन विचारलं जातं तर लक्षात ठेवायचं 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात मुंबई या ठिकाणाहून झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा मानवी शरीराचे तापमान सामान्यतः किती असते? किती असते मित्रांनो? या ठिकाणी 98 अंश फॅरनहाईट. ठीक आहे, 98 अंश फॅरनहाईट एवढं असते. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर सेल्सिअसमध्ये विचारलं तर किती असते? 37 अंश सेल्सिअस. ठीक आहे, आणि फॅरनहाईटमध्ये विचारलं तर 98 अंश फॅरनहाईट. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे दीक्षाभूमी हे क्षेत्र कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी सर्वांना माहीत असेल नागपूर या शहरामध्ये स्थित आहे दीक्षाभूमी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास 50 प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. आता या 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया. ही रिव्हिजन पाहताना प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला आणि शेवटी तुम्हाला किती उत्तरं द्यायला जमली ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. माझी अपेक्षा अशी आहे की सर्वांना 16 पैकी 16 प्रश्नांची योग्य उत्तरं द्यायला जमली पाहिजेत. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 116. पुढील प्रश्न आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1972. पुढील प्रश्न आहे निजुत मोइना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्धा। पुढील प्रश्न आहे भारत हा कोणत्या वायूचा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा उत्सर्जक देश बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे पद भूषविलेले नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ई श्रीधरन। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुंदा। त्यानंतरचा प्रश्न आहे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा पु ल देशपांडे। त्यानंतरचा प्रश्न आहे मन्नुचीर काथू मन्नुचीर कप्पोम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तामिळनाडू। त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर्टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सयाजीराव गायकवाड। त्यानंतर प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1911। पुढील प्रश्न आहे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे प्रमुख सध्या कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवी सिन्हा। त्यानंतरचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ही पदवी कोणी परत केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर। त्यानंतरचा प्रश्न आहे 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई। पुढील प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान सामान्यतः किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 98 अंश फॅरेनहाइट। पुढील प्रश्न आहे दीक्षाभूमी हे क्षेत्र कोणत्या शहरात स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपूर। तर मित्रांनो अशा प्रकारे 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण व शेवटी रिव्हिजन आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे। आता 16 पैकी तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमली कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे। धन्यवाद।